नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालपासून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रचंड वेगाने राजकारण घडताना आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी कालची रात्रीची घटना म्हटलं तर सुनील तटकरे जे अजित पवार गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, खासदार आहेत, ते काल शरद पवारांच्या भेटीला गेले. म्हणजे जेव्हापासून अजित पवार जेव्हा होते तेव्हा जेव्हा हा पक्ष वेगळा झाला तेव्हापासून सुनील तटकरे कधी शरद पवारांच्या भेटीला गेले नाहीत. ते काल रात्री शरद पवारांना ते भेटलेले आहेत. त्यामुळे चर्चा तर सुरूच झालेली आहे. आणि आज सकाळपासून बरं त्यातून कालची एक अजून चर्चा म्हणजे जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं, पदाधिकाऱ्यांची जी लिस्ट देण्यात आली होती त्याच्यामधनं 4 ते 5 महत्त्वाची नावं ही वगळण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे प्रामुख्याने 2 नावं महत्त्वाची. त्याच्यावर मग सुनेत्रा पवारांनी सारवासारव करत की याच्यामध्ये टेक्निकल मिस्टेक आहे असं म्हणत याच्यामध्ये सुधारणा होईल असं त्यांनी सांगितलं आहे. पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे प्रचंड पक्षावर नाराज आहेत अशी ही माहिती आहे. या सगळ्याबरोबर आज रोहित पवारांनी तर बॉम्बच टाकलेला आहे. रोहित पवार म्हणाले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जवळपास 17-18 आमदारांच्या सह भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील आणि पुढची निवडणूक ते भाजपमधनं लढवतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. मग बाकीचे अजून काही अनेक नेते त्याच्यावर बोलतायत, प्रतिक्रिया देत आहेत. पण मुख्य मुद्दा असा आहे की नेमकं राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय. म्हणजे आता एक ताजं उदाहरण आपल्या समोर आहे ते म्हणजे AIDMKचं. AIDMKच्या पक्षातनं जवळपास माझ्या मते 22 ते 23 आमदार फुटलेत आणि त्यांनी TVKला पाठिंबा दिलेला आहे. हे जे फुटाफुटीचं राजकारण आहे ते आता राष्ट्रवादीपर्यंत पण येऊन पोचतंय का अशा पद्धतीची एक मनामध्ये देखील प्रश्न आपल्या निर्माण होतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हनुमंतजी मोहिते सर आता आपल्या बरोबर आहेत. मोहिते सर, तुमचं खूप खूप स्वागत करतो प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. तर म्हणजे राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण तर सध्या दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी काय वेगळं वळण घेईल हे सांगता येत नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत. पण आपण राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर कालपासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या राजकारणाला एक वेग पकडलाय आणि त्या वेगामागचं कारण असं आहे ते म्हणजे काल एक जे केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र देण्यात आलेलं आहे, ज्या पत्रामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख नाहीये आणि त्यामुळे प्रचंड कालपासून चर्चा सुरू झाली. नेमकं राष्ट्रवादीमध्ये घडतंय काय? राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या नंतर जे पॉवर बॅटल सुरू झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुळात हा पक्ष शरद पवारांचा होता आणि शरद पवारांच्या पक्षावर पुन्हा अजित पवारांनी आपलं प्रभुत्व मिळवलं किंवा अजित पवारांनी आपले बरेचसे आमदार शरद पवारांचे फोडून ते सगळे तिकडे गेले आणि त्यानंतर मग एक सत्ता संघर्ष आपण महाराष्ट्रात अनुभवला आणि ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष हा मूळचा पक्ष एकनाथ शिंदेच्याकडे गेला तशा पद्धतीनं शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांच्याकडे दिला. पण अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या कुटुंबाला महत्व देण्याच्या ऐवजी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचं सगळ्या गोष्टी केल्या आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर 3-4 दिवशीच त्यांनी मुंबईला प्रयाण करून उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. त्याच वेळेला पवारांच्या फॅमिलीतून असा प्रश्न एक उपस्थित झालेला होता की तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावर किती विश्वास ठेवणार, कारण त्यांच्यामध्ये ते सगळे जे आहेत त्यांना हे भाजपच्या जवळचे लोक आहेत त्यामुळे ते अडचणीत आणतील तुम्हाला, त्यामुळं आपण पवार फॅमिलीमुळे एकत्र येऊ आणि मग पक्ष चालवू अशी त्यांची एक भावना होती. आणि अजित पवारांना सुद्धा माहिती होतं, म्हणजे अजित पवारांना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांचा स्वभाव माहिती नव्हता असं नाहीये, तर त्यांना माहिती होतं आणि त्यांनी अनेकांना बोलून दाखवलेलं होतं की आपण पक्ष संघटना विलीन करायचे. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला एक चांगली फळी पाहिजे आहे आणि ज्या पद्धतीचं यंत्रणा पटेल आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याकडे राबवली जाते त्याला एक सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. त्यामुळं ज्या वेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरणाचा विषय चाललेला त्यावेळेला त्यांनी अजित पवारांनी बोलून दाखवलेलं की 1-2 ते 3 आमदार माझ्यावर येणार नाहीत पण बाकीचे सगळेजण विलिनीकरणाला सपोर्ट करतील. तर ज्या लोकांचा विरोध होता ते आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी त्याला विरोध केला होता. एका वाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही सांगितलं होतं
आणि नंतर अजितदादांच्या निधनानंतर सुद्धा तटकरेंनी विरोध केला. आता तो सगळा विषय सांगायचं कारण की आता तीच बॅटल आहे ती वेगळ्या पद्धतीनं समोर चालली, की मुळात हा पक्ष राष्ट्रवादी हा पवारांनी चालवलेला पवारांचा पक्ष असं त्याचं एक व्याख्या आहे राष्ट्रवादी पक्षाची. म्हणजे पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष असा तो त्याचा उल्लेख आहे. तर सुनेत्र पवारांना वाटते की हा पक्ष आपल्या ताब्यात पाहिजे, कारण आपल्या आपल्या म्हणजे सासऱ्याने तो स्थापन केला आणि नंतर पतीने आपल्याला त्या एक गोष्टी केल्या. त्यामुळे ते सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांचा कब्जा त्याच्यावर पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना वाटते की आपण सुद्धा त्याच्यामध्ये भागीदार आहोत आणि आपण रिस्क घेऊन अजित पवारांच्या बरोबर आलेलो आहोत. तर त्यामुळे ती बॅटल सुरू आहे. आणि ही बॅटल कधी सुरू झाली की ज्या वेळेला पहिल्यांदा सुनेत्रा पवारांना ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यात आलं, त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की तिथं जे निवडणूक आयोगाला पत्र गेलं ते पत्र रद्द करा, अशा प्रकारचं एक पत्र सुरेंद्र पवारांनी दिलं. मग त्यानंतर मग परत त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि त्यावेळेला तटकरे प्रफुल्ल पटेल नाराज झालेले होते आणि मग त्या नाराजीला समजूत काढण्यासाठी पुन्हा तिकडं सुनेत्रा पवार दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या होत्या आणि पार्थ पवारांनी त्यावेळेला ट्विट केलेलं होतं की तटकरे आणि पटेल यांचं योगदान हे फार मोठं आहे, त्यामुळं कोण असं जर म्हणत असेल तरी चुकीचं आहे, आपल्या आठवत असेल तर. आता सुद्धा तोच तोच प्रश्न पुन्हा आहे की या पक्षावर कब्जा करण्याचा विषय ते दोघं करतील अशा अशा प्रकारची भावना होती. आणि ही भावना ही सुनेत्रा पवारांना माहिती होती की ज्या वेळेला अजित पवार जिवंत होते त्याच वेळेला जी चर्चा झालेली होती, म्हणजे ज्या वेळेला अजित पवारने जयंत पाटील किंवा या सगळ्यांच्या घरी ज्या वेळेला अनेक बैठका घेतल्या विलिनीकरणासंदर्भात, तर त्यावेळेला स्वतः काही गोष्टी अजित पवारांनी बोलून दाखवल्या होती की ज्या पद्धतीनं पटेल आणि तटकरेचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे आणि दिल्लीमध्ये ते अजित पवारांना ओव्हरटेक करतात, अशा प्रकारची एक चर्चा त्यावेळेला अशी झालेली होती. तर त्यानंतर मग हीच गोष्ट शरद पवार आणि त्यांच्या लोकांनी सांगितलेली होती की तुमच्या पक्षावर कब्जा होऊ शकतो. पण त्या अचानकपणे तटकरे, भुजबळ या सगळ्यांनी शरद पवारचा साहेबच आपला पक्ष घेतील असं काहीतरी चर्चा झाल्यानंतर अचानकपणे सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली. आज तीच बॅटल पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला समोर दिसते की आज पुन्हा सर माझा प्रश्न म्हणजे आता जे तुम्ही हे सगळे बॅकग्राऊंड समजून सांगितली, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की काल सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीमुळे खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत. मग या भेटीकडे कसं बघायचं नेमकं आपण? नाही, ज्या वेळेला आपण आता सुनील तटकरेंना आत्ता शरद पवारांची आठवण झाली का, त्यांची तब्येत आत्ता बिघडली आहे का, ते बरेच दिवस आजारी आहेत ना. म्हणजे कुठलीही राजकारणामध्ये कुठली गोष्ट अशी आगंतुक घडत नसते. आणि शरद पवार आजारी आजारी आहेत आणि त्यांना बघायला जायचं असं तटकरे मागच गेले असते. शरद पवार आजारी पडून आता जवळजवळ म्हणजे ज्या वेळेला अर्ज भरला राज्यसभेचा त्याच्यानंतर पूर्णपणे आजारी आहेत, त्यानंतर घरीच आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे सिल्व्हर ओकला काय ते आता नाही, खूप दिवस विश्रांती घेत आहेत. आत्ताच तटकरेंना जायची वेळ का आली आहे, तर त्याच्या मागे गणित असं आहे की त्यांना सुद्धा एक संदेश द्यायचा आहे सुनेत्रा पवारांना की मी पवार साहेबांच्याकडे परत जाऊ शकतो, बघा तुम्ही असं करून एक प्रेशर टॅक्ट आहे. म्हणजे सुनील तटकरेंचं वागणं आपण पाहिलं तर ज्या वेळेला शरद पवारांना साथ सोडली त्यावेळेला सुनील तटकरे यांनी भुजबळच आक्रमक झालेले होते. प्रफुल्ल पटेलांनी त्यावेळेला स्टेटमेंट केलेलं होतं आणि आता तेच तटकरे मात्र पवारांच्याकडे जात आहेत आपला दबाव वाढवण्यासाठी. पण हे शरद पवारांना पण चांगली गोष्ट माहिती आहे आणि ही सुरेंद्र पवारांना पण माहिती आहे की तटकरेंचं काय चाललंय. तटकरेंचं तुम्हाला आठवत असेल की मध्यंतरी जो कार्यक्रम आधी तटकरेंचा रायगडमध्ये झाला त्यावेळेला अजित पवारांचा किंवा सुनेत्रा पवारांचा फोटो सुद्धा लावण्याचं सौजन्य हे सुनील तटकरेंनी दाखवलेलं नव्हतं. प्रफुल्ल पटेलांच्या कार्यक्रमात सुद्धा अजित पवारांचा फोटो लावलेला नव्हता. तर हे जे आहे हे सुनेत्रा पवारांना माहिती आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला म्हणजे आता ज्या कार्यकारिणीमध्ये जे एक अजित पवारांचे निकटवर्ती आहेत की जे जनरल सेक्रेटरी वगैरे की ह्या पद्धतीचे आहेत, तर त्यांनी एक ऑडिओ क्लिप आहे ही या दोघांची ऐकवलेली होती त्यावेळेला अजित पवारांना. आणि त्यावेळेला या दोघांचं मत अजित पवारांच्या बाबतीत काय आहे हे अजित पवारांनी ज्या वेळेला कळलं, तर त्यावेळेला ती क्लिप अजित पवारांनी ऐकली. त्यात अजित पवारांच्या लक्षात आलं की आपल्याला प्रॉब्लेम होणार आणि त्यानंतर मध्ये विलिनीकरणाचा विषय सगळा जास्त जोरात सुरू झाला. पण त्यानंतर हीच क्लिप त्या संबंधित माणसानं ह्यांना ऐकवली सुनेत्रा पवारांनी. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पक्षावर असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पद्धतशीरपणे काही लोकांना बाजूला काढलं आणि ह्याच्यामध्ये मग प्रामुख्याने आपण म्हणतो ते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील आणि छगन भुजबळ असतील, तर या चौघांचा समावेश आपल्याला दिसत नाही. तो असं अगदी म्हणजे या या पद्धतीने आपण बघतोय की ही जी मंडळी आहे, जी 4-5 नावं आता तुम्ही घेतलीत,
आता कुठेतरी म्हणजे आज सकाळपासून ही चर्चा आहे की सुनेत्रा पवारांना आता म्हणजे सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील कारण पार्थ पवारांकडे आता एक संघटनात्मक सगळी जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पार्थ पवारांनी अगदी उत्तमरित्या सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांचं जे काही वर्चस्व राष्ट्रवादीमधलं आहे ते त्यांनी कमी केलेलं आहे. पण मुद्दा आता असा येतोय की जे आज रोहित पवारांनी जे विधान केलेलं आहे की हे तर जातीलच पण आणखीन एक पुढचे 12-17 आमदार हे भाजपमध्ये जातील. आता अर्थात याच्यामध्ये सुनील शेळकेंनी असं सांगितलंय की त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही, ते सध्या संजय राऊतांसारखं बोलतात. पण काही गोष्टी याच्यामध्ये नक्की आहेत, ते म्हणजे सत्ता असून सुद्धा आपला पक्ष राजकीय दृष्ट्या त्याची ताकद कमी झालेली आहे किंवा सुनेत्रा पवार असतील पार्थ पवार असतील यांना पक्षावर किंवा प्रशासनावर त्यांची तेवढी मजबूत पकड नाही आहे. असं कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये अशी काही भावना आहे का की ज्यामुळे पक्षांतर्गत काही आमदार हे नाराज आहेत? निश्चितच याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये बरेच मोठं चर्निंग सुरू आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सुनेत्रा पवारांचा क्षमता नेमकी किती आहे, म्हणजे ते किती नेमका पक्ष सांभाळू शकतात. कारण अजित पवार ज्या पद्धतीने पक्ष सांभाळत होते, खालच्या लोकांच्या बरोबर त्यांचा कनेक्ट होता आणि ज्या पद्धतीची रसद खालच्या कार्यकर्त्यांनी पुरवायला लागते आणि राष्ट्रवादी पक्ष हा मुळात रसदीवर चालणारा पक्ष आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की अजित पवारांनी ज्यावेळेस सांगितलं की मी विकासासाठी भाजप बरोबर जातोय, त्यामुळं विकास सत्ता कारण आणि निधी कारण हेच राष्ट्रवादीचा मूळ राहिलेला आहे. त्यामुळे जिथं सत्ता मिळते, जिथं निधी मिळतो तिथं सगळे जातात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं अजित पवारांच्या नंतर सुद्धा हीच भावना काही आमदारांच्या मनात राहिली की आपण सत्ता कारण आणि निधी करण्यासाठी आपण काही गोष्टी कराव्यात. तर त्यात काय आश्चर्य नाही. आणि जे जे लोक शरद पवारांना सोडू शकतात ते सुरेंद्र पवारांना धरून ठेवतील असं म्हणणं म्हणजे भाबडेपणाचं होईल. आणि जे टेक्निक जे ह्यांनी वापरलंय भाजपनं मागच्या वेळेला, तर ते टेक्निक ते वापरू शकतात सुनेत्रा पवारांच्या बाबतीत. आणि मुळात ज्या गोष्टी रोहित पवारांनी म्हटल्या, तर ती गोष्ट अगदी सुनील शेळके किती जरी नाकारत असले तरी राष्ट्रवादीचे अनेक लोक आज भाजपच्या संपर्कात आहेत किंवा भाजपच्या मताने चालतात. आपल्याला आठवत असेल की 2014 ते 19 मध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या पाचीच्या पाची मंत्र्यांना आपलंसं केलेलं होतं, म्हणजे अगदी रामदास कदम असतील किंवा सावंत असतील किंवा दिवाकर राऊत असतील, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे मंत्रिमंडळात होते ते आपलेसे झालेले होते. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा तो स्वभाव आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं त्यांनी आता बऱ्यापैकी अक्वायर केलेला आहे सगळा भाग, त्यामुळं आता छगन भुजबळ कुठला अजेंडा वापरत होते, म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा मराठा प्राबल्यांचा पक्ष असताना जो ओबीसी आणि जरांगी पाटलांच्या विरोधात आंदोलन केलं, हा काय राष्ट्रवादीचा अजेंडा होता का? हा अजेंडा कोणाचा होता आपल्याला माहिती आहे. ज्यांचा ओबीसी डीएनए आहे म्हणून ज्यांनी सांगितलं त्यांचा अजेंडा राबवतोय. त्यामुळं जरी भुजबळ शरीराला राष्ट्रवादी नसले तरी मनाला कुठं आहेत. संग्राम जगताप आता जे आहेत, जे आमदार आहेत, ते आता हिंदुत्वाचा अजेंडा जाहीर मांडतात सगळीकडं. मग राष्ट्रवादीचा मूळ अजेंडा काय, यशवंतराव चव्हाणांचं परत त्यानंतर फुलेशाह आंबेडकरांचे विचार आहेत, संग्राम जगताप मानतात का तो विचार? ह्याचा अर्थ ते ऑलरेडी मनानं भाजप म्हणजे शरीराने जरी राष्ट्रवादी असले मनानं भाजपमध्ये गेलेले. त्यामुळे सुनील शेळकेंचा दावा हा फार हास्यास्पद आहे. म्हणजे जे निधी करण्यासाठी तुमच्याकडे आले आणि मुळात सुरेंद्र पवारांच्याकडे आता अर्थ खाता आहे का? नाही. तुमच्याकडे कुठलं खातं आहे? तुमच्याकडं छोटी छोटी कुठलं एक उत्पादन शुल्क वगैरे असे खाते आहेत. मग तुमच्याकडं ज्या लोकांनी त्यावेळी आले ते निधी करण्यासाठी सत्ता करण्यासाठी तुम्ही देऊ शकता का ते? म्हणजे एक फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा वाहून नेण्याची क्षमता सुरेंद्र पवारांच्याकडे आहे का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जे सहकार क्षेत्रावर जो दबदबा होता अजित पवारांचा, तो दबदबा कायम राखण्यामध्ये सुरेंद्र पवार विशेष ठरतील का? तरी किती सहकारी संस्था वगैरे सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गावातल्या अगदी दूध संघ असेल, साखर कारखाने असेल, सूत गिरणी असतील, हे सगळे अगदी बडे सहकार सम्राट आहेत. त्यांना एकत्र राखण्याची क्षमता ही सुरेंद्र पवारांच्याकडे आहे का? अशा वेळेला ते जे लोक आहेत ते कोणाकडे थांबतील? ते देवेंद्र फडणवीस जातील. त्यांच्याकडे अर्थ खाता आहे, गृह खाता आहे, सगळी खाती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते जे म्हणतायत की 22 आमदार आहेत जे राष्ट्रवादीतले बरेचसे भाजपमध्ये जातील, ही निश्चित गोष्ट आहे. म्हणजे ते सांगतात की शिवसेनेमध्ये, म्हणजे आज अजित पवारांच्या गटामध्ये फडणवीस गट आहे आणि शिवसेनेमध्ये फडणवीस सेना आहे. त्यामुळे हे दोन्ही गट पुढच्या काळामध्ये तुम्हाला 29 अगोदर निश्चितपणे भाजपमध्ये जातील, त्यात काही वाद नाही. म्हणजे हे किती जरी शेळके सांगत असतील तरी शेळकेला सुद्धा माहिती आहे की काय परिस्थिती आहे. मोहिते सर, तुम्ही जे आता सांगताय, माझा थेट प्रश्न असा आहे की या सगळ्याचा अर्थ आपण एवढा घ्यायचा का की राष्ट्रवादीमध्ये यापुढच्या काळामध्ये किंवा नजीकच्या काळामध्ये मोठी फूट पडू शकते? म्हणजे जे जे घडलं AIADMKच्या आत्ता सोबत, तशा पद्धतीची स्थिती ही राष्ट्रवादीमध्ये बघायला मिळेल का आपल्याला?
निश्चितच सुहास सर, मुळात हा पक्ष म्हणजे ज्या पद्धतीने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर असं म्हणतात त्याच्यापेक्षा तो सत्ताकारण आणि विकासकारण याच्या डोलारावर उभा आहे. त्यामुळे सगळेजण सत्तेच्या आणि विकासाच्या बाजूला जाणार आणि भाजपबरोबर जे जे मित्रपक्ष गेलेले आहेत त्या मित्रपक्षाच्या त्याच्या फाकड्या किंवा चिरफाड्या करण्याचा काम हे भाजपने केलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारी भाजपबरोबर जे जे पक्ष गेले त्या पक्षांची कशी वासलात लागली आपण पाहिली. आताच तुम्ही सांगितलं की एआयडीएमकेचा पक्ष सुद्धा फुटला, की जो भाजपचा मित्रपक्ष आहे त्याच्यामध्ये दोन दोन पक्ष झाले आणि त्याच्यामधल्या 30 आमदारांनी विजयला पाठिंबा दिला. तर आपल्याला माहिती आहे की अकाली दलमध्ये सुद्धा फुटीचा प्रश्न तयार झाला. हरियाणामध्ये चौटालांचा पक्ष भाजपबरोबर गेला होता, तो सुद्धा फुटला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इकडं लोक जनशक्ती रामविलास पासवानांचा पक्ष आहे, तो सुद्धा भाजपनं दोन तुकडे केले. तिथे एक जण पशुपतीनाथ आणि दुसऱ्या बाजूला चिराग पासवान झाले. त्यानंतर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र गोमंतक पक्ष त्यांनी फोडला गोव्यामध्ये. इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडली. त्यामुळं ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी फोडण्यामध्ये काहीही सौजन्य बाळगणार नाहीत. आणि मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की भाजपचे अनेक लोक, राष्ट्रवादीचे अनेक लोक, अजित पवार गटाचे हे शरीरानं जरी असले राष्ट्रवादी तरी मनानं कधीच भाजपबरोबर गेलेत. म्हणजे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे जे रोहित पवार सांगतायत ते मला 100% पटते की त्यातले बरेचसेच लोक सगळे हे पुढच्या काळामध्ये भाजपच्या चिन्हावर लढतील तर आश्चर्य वाटणार नाही. आणि जे भाजपच्या अजेंड्यावर आता कामच करतायत ते लोक, म्हणजे छगन भुजबळ कोणाचा अजेंडा राबवतायत, संग्राम जगताप कोणाचा अजेंडा राबवतायत, किंवा शिवसेनेचे महेश शिंदे जे सातारचे आमदार आहेत तर त्यांनी स्वतः थेट तिथले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधात स्टेटमेंट केलं. याचा अर्थ हे सगळे शरीराने जरी शिवसेनेत आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी असले तरी मनानं कधीच भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजप आपल्या कुबड्या फेकून देण्यासाठी त्या कुबड्यातले सगळे पार्ट काढून घेऊन त्या मोकळ्या करेल अशी शक्यता आहे. निश्चितपणे एआयडीएमकेच्या परिस्थितीप्रमाणे सुनेत्रा पवारांचा पक्ष असेल किंवा अजित पवारांचा पक्ष हा तुम्हाला पुढच्या काळात फुटलेला दिसेल. सुहास सर. मोहिते सर, आता अगदी शेवटचा प्रश्न मी घेतो, पण तो जरा थोडासा विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे दोन राष्ट्रवादींच्या वागण्यामध्ये आपल्याला खूप कन्फ्युजन दिसतं. म्हणजे सुप्रिया सुळे म्हणतात की 2029ला पवार विरुद्ध पवार संघर्ष होणार नाही, एक. दुसरं, इकडे रोहित पवार म्हणतात की 2029ला पवार विरुद्ध पवार संघर्ष बघायला मिळेल. एकीकडे विलिनीकरणाची जी सगळी प्रोसेस आहे ही थांबलेली आहे. बरं, आज दोन्ही पक्षांची ताकद म्हटली आपण तर ती तशी वीक झाली आहे. म्हणजे अजितदादा गेल्यामुळे अजितदादा गटाची ताकद कमी पडतीये किंवा कमी झाली आहे, किंवा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर अजून तितका विश्वास त्यांच्या पक्षातल्या आमदारांचा, कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा अजून तो नाही आहे. तिकडे शरद पवारांच्या गटामध्ये जर आपण विचार केला तर आता शरद पवार वयोमानाने जे काही थकलेले आहेत, आता पुढचा उत्तराधिकारी कोण याच्यामध्ये सुद्धा एक चुरस आपल्याला बघायला मिळतीये. म्हणजे रोहित पवार हे बारामतीमध्ये येऊ पाहतायत, म्हणजे आता बारामतीचा अधिकारी कोण अशी पद्धत, अशी स्थिती तिकडे निर्माण झालेली आहे. युगेंद्र पवार मैदानात उतरतायत. त्याच्यानंतर जय पवार मध्येच म्हणतायत की आता बारामतीकर म्हणतायत की जय पवारांनी निवडणूक लढवावं. हे सगळं नेमकं म्हणजे प्रश्न माझा शेवटी असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर का राष्ट्रवादी ही एक, त्यांचं विलिनीकरण झालं नाही, जर त्यांच्यातली एकजूट झाली नाही तर त्यांची ताकद ही किती राहणार आहे. कारण भाजप तर ज्या पद्धतीने तुम्हीच म्हटलात की भाजप आता म्हणजे येईल त्याला गिळंकृत करतोय, तो मोठा होत होत वाढत वाढत चाललेला आहे. अशा वेळेला 2029 पर्यंत ही दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरणाची गरज ही आहे का, आणि त्या दृष्टीतनं या लोकांचं, मंडळींचं नेमकं काय चाललंय? नाही सुहास सर, एक गोष्ट आहे की जी परिपक्वता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जी दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची विचारधारा त्यांची आहे, फुले शाहू आंबेडकर ते सांगतात त्या विचारधाराची मतं आपल्याला भाजप बरोबर पाहिजेत असा भाजपचा हेतू होता. पण आता त्यांच्या लक्षात आलंय की आपण त्यांचे जर आमदार सगळे फोडले आणि बाकीचे घेतले तर ती विचारधारा पण आपल्याला आपोआप येते. आणि एक गोष्ट आहे की भाजपची रणनीती आहे, म्हणजे ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की जे.पी. नड्डा भाजपचे अध्यक्ष म्हणाले होते की प्रादेशिक पक्षाची गरज नाही आता, तर त्याच वेळेला प्रादेशिक पक्ष ते गिळंकृत करणार हा विषय, आणि भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष मध्यवर्ती केंद्रित राहतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं मुळात महाराष्ट्राला एवढ्या 6 पक्षांची गरज आहे का, हाच मुळात प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारांचा, राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आणि शिवसेना 2 याची महाराष्ट्राला गरज आहे का, हा प्रश्न त्याच्या निमित्तानं आहे. आणि त्याच्यामध्ये
ज्या पद्धतीने मी तुम्हाला मगाशी म्हणलं सत्ताकारण आणि निधीकरण आहे, तर ते निधीकरण सत्ताकारण जे अजित पवारांनी शिकवलेले आहेत त्याच धर्तीवर सगळ्या आमदारांनी विचार केला तर ते निश्चितपणे भाजपच्या बरोबर जातील उद्या. त्यामुळे ह्या पक्षाचा म्हणजे जे अजित पवार हे कसं थोडं लोकांना कामं करणारे, त्यांच्या सगळ्या म्हणजे सहकारी संस्थेचं काम असते, आपल्याला माहिती आहे की राज्य बँकेत काम असते, सरकारच्या पातळीवरचं काम असतं, काही कामं वेगळ्या स्तरावरची असतात, पुणे पालकमंत्री म्हणून. तर त्या प्रकारची कामाची क्षमता ही सुरेंद्र पवारांची आहे का? ते खालच्या लोकांचं काम करू शकतात का? त्यांचा निर्णय घेऊ शकतात? त्यांना पक्ष निवडताना सुद्धा आता पार्थ पवार आणि जय पवार ते नेमतात. तर जय पवार आणि पार्थ पवारांचं साधारण त्यांचा वकूफ किती, म्हणजे पार्थ पवारांची जर तुम्ही स्टेटमेंट 2-3 बघितली असतील तर ती फार विचित्र स्टेटमेंट आहेत, म्हणजे काँग्रेस संपलेला पक्ष आहे वगैरे वगैरे. हे जर त्यांचा पक्षाचा एकंदर क्षमता असेल तर तो पक्ष कसा पुढे जाणार? आणि शरद पवारांचा एक तब्येतीचा प्रॉब्लेम आहे. सुप्रियाताई सुळे तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या कधी भाजपच्या बाजूने बोलतात, कधी भाजपच्या विरोधात बोलतात. नेमकं त्यांचं काय चाललंय त्यांना माहित नाही. त्यानंतर रोहित पवार म्हणतात की योगेंद्र पवार उभारतील. लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे कोण पवार कुणाच्या विरोधात उभारतोय, कारण मी तुम्हाला मागाशी म्हणल्याप्रमाणे पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता मला वाटतं की त्याच्यामध्ये काय फार इंटरेस्ट लोकांना असेल आणि एकाच घरातले प्रादेशिक पक्ष हे अडचणीत पुढच्या काळात येणार. त्याच्यामध्ये आपण बघतोय तेजस्वी यादवांचा पक्ष आहे, अखिलेश यादवांचा पक्ष आहे, ममताचा पक्ष सुद्धा ममता आणि अभिषेक बॅनर्जी असा आहे. तर कालांतराने हे पक्ष सगळे रासाकडे जातील. त्यामुळं राष्ट्रवादी जरी रासाकडे गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही, जरी ते एकत्र आले ना. आता ती वेळच निघून गेलेली आहे आणि आले तर करणार काय? कारण आता बाकीचे जे नेते आहेत, जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे सुद्धा यांना सुद्धा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला त्या कार्यक्रमात दिसलेत का कधी हे सगळे? जे शरद पवारांच्या कार्यक्रमात हे सगळे लोक दिसलेत का कधी? रोहित पवार एकटेच काही काही चालू असते आणि सुप्रियाताईंचं एकटंच चालू असते काहीतरी. माझं म्हणणं एकसंघपणात आणण्यात त्या पवारांच्या पक्षात आहे ना, या पवारांच्या पक्षात आहे. त्यामुळं काही पडलेलं नाही. हे भाजपच्यावर अवलंबून आहे की किती प्रमाणात हे सगळे ठेवायचं. त्यामुळं द्विपक्षीय ध्रुवीकरणाकडे महाराष्ट्राची वाटचाल यानंतर होईल असं शक्यता वाटते मला. सुहास आत्ता जो म्हणजे यातली एक ब्रेकिंग बातमी म्हणून जर आपण बघायची झाली, काढायची झाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातली फूट ही अटळ आहे. अशाच अर्थाने खरं तर आता या सगळ्याचा प्रवास आपण बघतो आहोत. अर्थात आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजून माध्यमांशी बोललेले नाही आहेत ना, त्या कालच्या पत्राच्या बाबतीमध्ये काही बोललेले आहेत निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये. आता ते काय बोलतील आणि पुढचं राजकारण. एक तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहे ते गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिराच्या दर्शनाला गेले, त्यावेळी त्यांची चर्चा झालेली आहे. माध्यमांची अनौपचारिक गप्पा मारल्या सुनील तटकरेंनी, पण मी काय त्याच्यावर बोलणार नाही मी सांगितलं. पण त्यांची नाराजी आहे. नाराजी नसती तर ते शरद पवारांना बघायला गेलेच नसते मुळात. ते सुनेत्र पवारांच्या बरोबर गेले नाही. आता कामाख्या देवींना आशीर्वाद ऑलरेडी. होय होय, कामाख्या देवीचा म्हणजे आशीर्वाद कुणाला आहे, मिळतो? बरोबर आहे. म्हणजे जो शिंदेंना मिळाला तो आता यांना मिळतोय का नाही हे बघायचं आहे आपल्याला. पण खूप खूप धन्यवाद मोहिते सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात. आणि पुढच्याही आपण एक छान विषय घेऊन येऊयात, कारण तुम्ही आता इंटरेस्टिंगली एका विषयाची आणखीन याच्यामध्ये पेरणी केलेली आहे. त्या विषयावर आपण पुन्हा एकदा बोलूयात. पण पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.